नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची अशी बातमी महाविकास आघाडीच्या गोटातून आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवारांवरतीच पहिल्यांदा निशाणा साधलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला, अशी जळजळीत टीका खासदार संजय राऊतांनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यावरूनच राऊतांनी पवारांवरती ही तोफ टाकली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. आताच आपण पाहिलं की संजय राऊत काय म्हणाले. आम्हालाही राजकारण कळतं पवार साहेब असं म्हणत पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना शरद पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे. पहिल्यांदाच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष या दोघांमध्ये काहीतरी अलबेल नाहीये, नाराजी आहे हे दिसून आलेलं आहे. खरं तर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वारंवार नाराजी असल्याचं, मतभेद असल्याचं नेहमी पुढे आलं आणि त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते का असं बोललं गेलं. पण कधीच शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष किंवा शरद पवारांच्या पक्षाने एकमेकांवरती टीका केली नव्हती, नाराजी समोर आली नव्हती. सगळं त्यांच्यात नीट असल्याचं कळत होतं. मात्र पहिल्यांदाच जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवारांनी केला, शिवसेनेची फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा बाजूला झाले होते, ती नाराजी जी आहे ती उद्धव ठाकरे सेनेत होतीच, तीच आता कुठेतरी पुढे आल्याचं कळतंय की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जायला नको होतं, तुम्ही त्यांचा सत्कार करायला नको होता असं राऊत म्हणतायत. त्यांनी शिवसेनेनंच एका प्रकारे आपली भूमिका, नाराजी व्यक्त केली असं बोललं जात आहे. आणि त्यामुळे आता याचं काय होणार महाविकास आघाडीमध्ये, यावरून काय पडसाद उमटतायत, कशा प्रतिक्रिया येत आहेत हे पाहावं लागणार आहे. शरद पवारांवरती सध्या उद्धव ठाकरेंची सेना नाराज असल्याचं कळतंय. राऊतांनी पवारांवरती अगदी जळजळीत शब्दांतच टीका केलेली आहे. शरद पवारांनी फक्त एकनाथ शिंदेंचा सत्कार केला नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला असं म्हणत त्यांनी थेट आरोप केलाय. नेमकं ते काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया. शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. ठाकरे सेनेचा खरं तर अमित शहांवरती नेहमीच रोष राहिलाय. अहमद शाह अब्दाली असं म्हणत त्यांनी थेट तोफ सुद्धा त्यांच्यावरती टाकली आहे. फक्त शिवसेनाच फोडली नाही तर महाराष्ट्राचेही तुकडे पाडले असं अनेक गोष्टी बोलल्या जातात. उद्योगधंदे या ठिकाणाहून भाजपनं अमित शहांनी बाजूला सारले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळा करण्याचा डाव आहे असे एक ना अनेक आरोप जे आहेत ते ठाकरे सेना ही अमित शहांवरती करत असते, केंद्रीय नेतृत्वावरती करत असते. आणि अशातच शरद पवारांनी सुद्धा बाहेरून पाठिंबा एकदा दिलेला होता मोदी सरकारला. त्यांनी त्यावरून सुद्धा आता आपण पाहतोय की शरद पवारांनी त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलाय, हाच रोष कुठे ना कुठे ठाकरे सेनेचा जो अमित शहांवरती असतो तो आता शरद पवारांवरती येताना दिसतोय. शरद पवारांनी हे करायला नको होतं, राजकारणात काही गोष्टी टाळायच्या असतात असं
खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडी म्हणून सुद्धा ते नाराज असल्याचं कळत आहे. या पक्षाचा महाविकास आघाडीचा भाग असल्या कारणानं तरी जायला नको होतं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि हे त्यांनी बोलवून दाखवलंय. मात्र शरद पवारांची ही आपण फोटो सध्या पाहतोय, ही दृश्य सध्या पाहतोय की काल त्यांनी एकनाथ शिंदेंचा जो आहे तो सत्कार केलाय आणि म्हणून आता महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी या सगळ्या गोष्टीतून पडते का हे पाहावं लागणार आहे. खरं तर निवडणुकांच्या वेळी अनेकदा महाविकास आघाडी तुटेल असं बोललं जात होतं आणि त्यामुळे वारंवार पाहतोय की शरद पवारांमुळेच ही आघाडी टिकल्याचं कळत आहे. त्यांनी नेहमी समन्वय साधून आणला होता. मात्र आता त्यांच्याच एका कृत्यानं ठाकरे सेना नाराज असल्याचं कळतंय. म्हणून याचे महाविकास आघाडीवरती कसे परिणाम होणार आहे पाहावं लागणार आहे. राऊतांनी शरद पवारांवरती जळजळीत टीका केलेली आहे. पहिल्यांदा थेट टीका त्यांनी केली आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीच्या गटातून आताची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजेच ठाकरे सेना पवारांवरती नाराज आहे. ठाकरे सेनेनं आपली नाराजी सध्या जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे आणि याचं कारण ठरलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा झालेला सत्कार, जो शरद पवारांच्या हस्ते झाला होता. पवारांनी शिंदेंचा नाही तर शहांचा सत्कार केला. ज्या शहांनी राज्याचे तुकडे केले त्यांचा सत्कार केला, ज्यांनी महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवले त्यांचा सत्कार केला, असं खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांच्या शब्दात पुन्हा एकदा ऐकूया. शिंदेचा पक्ष आम्ही शांतच पक्ष म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांतचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला. ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब. पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. अगदी जळजळीत शब्दात टीका केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रमोद, आपण पाहतोय की ज्यांनी महाविकास आघाडी बांधली त्या शरद पवारांवरतीच आता ठाकरे सेना नाराज आहे. काय आहे या नाराजी मागचं नेमकं गणित आणि याचे आता महाविकास आघाडीवरती कसे परिणाम होऊ शकतात? प्रमोद, आपल्याला आवाज येतोय? प्रमोद, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतेय, तो म्हणजेच की ठाकरे सेना नाराज आहे, शरद पवारांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं या नाराजीचं महाविकास आघाडीवरती परिणाम कसे होऊ शकतात? वैष्णवी, काल ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, त्यानंतर ठाकरे सेना नाराज झाल्याचं बघायला मिळते. संजय राऊतांनी थेट स्पष्टपणे म्हटलं की राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे होत्या, शरद पवारांनी हा सन्मान करायला नको होता. ज्या एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली, त्या बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांचा सन्मान जर शरद पवार यांच्या हस्ते होत असेल तर हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केली. खरं तर संजय राऊत आणि शरद पवार यांचे खूप सलोख्याचे संबंध असल्याचं बघायला मिळते. महाविकास आघाडीची स्थापना शरद पवार यांनी केल्यानंतर समन्वयाची भूमिका संजय राऊत यांनी निभावलेली होती. मात्र काल ज्या पद्धतीनं पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला गेला त्यानंतर संजय राऊतांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे देखील व्यक्त करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. बघावं लागणार आहे की संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय बदल होतात, काय घडामोडी घडतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. वैष्णवी, संजय राऊत यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका निश्चित पद्धतीनं एक उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. कारण संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडत असताना ठाकरेंची जी भूमिका आहे तीच भूमिका संजय राऊत वारंवार मांडत असतात आणि त्यांची आजची भूमिका म्हणजे ठाकरेंची भूमिका आहे असं एक प्रकार आपल्याला म्हणता येईल. बघावं लागणार आहे की संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये नेमकं काय बदल होतात आणि राज्याच्या राजकारणामध्ये काय बदल होतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण ठाकरेंची नाराजी स्पष्टपणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मधनं संजय राऊत यांनी बोलून दाखवल्याचं आपल्याला बघायला मिळते. नक्कीच प्रमोद, आपण जे बोलला ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण असे जोडून राहा. तुर्तास मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आत्ताच हा जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय प्रतिनिधींनी, तो म्हणजेच की संजय राऊत जे बोलत असतात त्यालाच ठाकरे सेनेचं भूमिका म्हणून बघितलं जात असतं आणि आता जेव्हा
संजय राऊतांनी थेटपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे शरद पवारांवरती. ती ठाकरे सेनेचीच नाराजी असल्याचं बोललं जात आहे आणि यामुळे याचे काय परिणाम होणार आहेत हे पाहावं लागणार आहे. नेमकं यावरती उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः पुन्हा बोलतील का पाहावं लागणार आहे. आपली नाराजी आपण थेटपणे शरद पवारांसमोर मांडणार असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणालेले आहेत. म्हणून त्यांची नाराजी ते केव्हा मांडतायत, त्यावरती शरद पवार काय उत्तर देत आहेत हे पाहावं लागणार आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहे. शरदचंद्र पवार पक्ष, त्यांची राष्ट्रवादी आणि नंतर ठाकरे सेना आहे आणि तिसरा म्हणजे काँग्रेस. तर यामध्ये 2 पक्षामध्ये, मित्र पक्षांमध्ये अनबन ही नेहमीच दिसून आली आहे, उघडपणे दिसून आली आहे, ती म्हणजेच काँग्रेस आणि ठाकरे सेनेमध्ये. मात्र कधीच त्यांचं शरद पवार यांच्यासोबत शरद पवारांसोबत त्यांचं कधीच काही वैर नव्हतं किंवा नाराजी नव्हती. मात्र ही नाराजी पहिल्यांदाच आपण पाहतोय ती आता उघडकीस आली आहे. प्रमोद, तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण पाहतोय ठाकरे सेना नाराज असल्याचं कळतंय, शरद पवारांवरती ही नाराजी आणि स्वतः जाऊन सांगणार असल्याचं कळतंय. मात्र शरद पवारांनी हा सन्मान करण्याचं जेव्हा स्वीकारलं होतं तेव्हा त्यांची नेमकं काय भूमिका होती, तेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार नक्कीच केला असेल. याबद्दल काही अपडेट आहे का? वैष्णवी, शरद पवार हे हा पहिल्यांदा प्रेक्षकांना हे आपण सांगूया की एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जो दिला गेला तो सरहद संस्थेच्या वतीने दिला गेला. ही सरहद संस्था आहे की जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे, त्या साहित्य संमेलनाची आयोजक संस्था सरहद संस्था आहे. त्या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला गेलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष पदाची भूमिका शरद पवार निभावत आहेत आणि म्हणूनच शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. संजय प्रमोद, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, याबद्दल अपडेट आपण घेऊच. तुर्तास आपल्यासोबत एक महत्त्वाचे नेते सध्या जोडलेले आहेत. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजयजी, आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सेना नाराज आहे शरद पवारांवरती आणि याचं कारण आहे ती म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सन्मान. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? यातून महाविकास आघाडीमध्ये काही ठिणगी पडते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, महाविकास आघाडीमधले तो मुळात स्थिर नाहीये. त्यांना शिवसेना प्रमुख सुद्धा कळाले नव्हते, आजही त्यात आविर्भावात आहेत. शरद पवार साहेबांना कित्येक वेळा साहेबांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांना चांगलं बोललेलं, त्यांना सपोर्ट केलेलं आहे. प्रतिभाताई पवारांना राष्ट्रपती पदासाठी सपोर्ट शिवसेना प्रमुखांनी केला आणि मराठी माणसाचा सन्मान केला जर शरद पवारांनी, यांच्या पोटात काय दुखते? हे जाऊन काश्मीरला जाऊन राहुल गांधीला गळाभेट घेतात, परंतु आपल्या माणसाचा एक सन्मान होतोय. ही कुचित भावना जी आहे ही संजय राऊत सारख्याच्या सडेल डोक्यात येऊ शकते. म्हणून मोठ्या मनाचा नेता हा मोठाच असतो. म्हणून आजही शरद पवारांबद्दल लोकांमध्ये आदर आहे आणि हे कदाचित त्यांना पटत नसेल. हे महाविकास आघाडी आता एकत्र राहणार नाही, हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की हे यांच्यामध्ये अनबन होणारच होणार आणि यांना अकोला चलोच्या भूमिकेत राहावं लागेल. अच्छा, धन्यवाद संजयजी. आपण ही प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपण पाहतोय की कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया आपल्यासोबत दिलेली आहे साम टीव्ही सोबत. तर साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, आपण पाहतोय की ठाकरे सेना जी आहे ती शरद पवारांवरती नाराज आहे. महाविकास आघाडीमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच ही नाराजी अशा प्रकारे ठाकरे सेनेनं व्यक्त केलेली आहे. शरद पवारांची भूमिका पाहिलं तर ते या ठिकाणी सार्थ असल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? मुख्यतः प्रत्येक आघाडी आणि युतीचा एक धर्म असतो आणि हा धर्म इतर कोणत्याही बरोबर असलेल्या पक्षाच्या जिव्हाळ्याचे किंवा अडचणीचे प्रश्न जे आहेत ते दूर ठेवून पुढे जाणं हा यातला मूळ धर्म असतो आणि त्यातूनच कोणतीही आघाडी किंवा युती टिकत असते. एकनाथ शिंदे हे मातोश्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं अत्यंत दुखती नस म्हणून आपण ज्यांच्याकडे बघितलं जातो असं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाचा सन्मान ज्यावेळेला शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याकडून होतो, ज्या नेत्याच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जोडली गेली, इतकंच नाही तर शरद पवारांच्या मार्गदर्शनामध्ये सातत्यानं संजय राऊत हे मध्यस्थाची भूमिका पाळताना पाहायला मिळाले. त्या शरद पवारांच्या हस्ते ज्या वेळेला एकनाथ शिंदेचा सत्कार होतो आणि महजी शिंदे पुरस्काराने होतो, ज्या महजी शिंदेंनी दिल्लीचं तख्त मराठ्यांसाठी राखलं होतं, त्या महजी शिंदेच्या स्वरूपामध्ये
जर या ठिकाणी त्यांचा सत्कार होत असेल, त्यांना शिंदेशाही पगडी घातली जात असेल, तर निश्चितच दुखावलेपण हे ठाकरेंच्या वाटेला, शिवसेनेच्या वाटेला येणार हे निश्चित होतं. आणि त्याची सल जी आहे ती संजय राऊतांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. ही सल म्हणजे फक्त संजय राऊतांची किंवा सामनाची नाही, तर ही सल मातोश्रीची आहे असं म्हणायला काही हरकत नाही. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे निश्चितपणे या सत्काराच्या माध्यमातून दुखावले गेले असतील आणि त्याचसाठी म्हणून संजय राऊतांनी उघडपणे शरद पवारांवर टीका केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुळात दिल्लीतलं तुमचं राजकारण काहीही असो, आम्हालाही दिल्लीतलं राजकारण कळतं. अशा स्वरूपामध्ये संजय राऊत यांनी इशाराच दिलेला आहे की येत्या काळामध्ये शिवसेना वेगळा विचार ही दिल्लीमध्ये करू शकते आणि महाराष्ट्रात वेगळा विचार करू शकते. आणि या माध्यमातून येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या महायुतीला एक मोठा धक्का बसलाय असं म्हणायला काही हरकत नाही. या अगोदरच शिवसेना काँग्रेसपासून दूर जाताना पाहायला मिळते आणि आता राष्ट्रवादीपासूनही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही दूर जाते की काय, अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कालच आपण मातोश्री आणि राजगड, मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता ही निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचं सूतोवाच केलं होतं. आदित्य ठाकरेंनीही तसा प्रस्ताव असं आलाय असं सांगितलं होतं. तर निश्चितपणे एक वेगळी वाढ येत्या काळामध्ये ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात धरताना पाहायला मिळू शकतात. नक्कीच सर, आपण पाहतोय की ठाकरे वेगळी भूमिका घेऊ शकतात, महाविकास आघाडी यातून तुटू शकते असं बोललं जात आहे. यातच या तिन्ही पक्षांमध्ये अनबन सुरू असल्याचं कळत आहे. मात्र जर असं झालं आणि वेगळी समीकरणं आली, राज्याच्या राजकारणावरती त्याचे कसे पुढे परिणाम होऊ शकतात? मुख्यतः महाराष्ट्राचं राजकारण हे खिचडी राजकारण झालेलं आहे. अशा स्वरूपामध्ये युती आणि आघाडीला आता महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दशक तरी पर्याय नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे. जरी भाजपनं वेगळी वाट येत्या काळामध्ये एकट्यानं चोखंदळण्याचा प्रयत्न केला तरी इतर पक्ष एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपलाही एकट्यानं राज्याच्या पातळीवरचं किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकांना सामोरं जाता येईल अशी परिस्थिती नाही. आणि त्यामुळे या खिचडी सरकारमध्ये किंवा युती आणि महाआघाडीच्या या सगळ्या खिचडी प्रयोगामध्ये येत्या काळामध्ये कोणाला तरी कोणाबरोबर राहावंच लागणार आहे. शरद पवार येत्या काळामध्ये भाजप बरोबर जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते आहे. आणि त्यामुळे शरद पवारांचा पक्ष हा भाजपशी जवळच साधतोय का, त्याच निमित्तानं संजय राऊत म्हणतायत की शहांचा सत्कार तुम्ही केलेला आहे. शहा हे शरद पवारांचे सर्वात मोठे राजकीय शत्रू म्हणून राष्ट्रीय राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात ओळखले जात आहेत आणि त्यांचा सत्कारच जणू तुम्ही करताय अशा स्वरूपाची सल किंवा जळजळीत टीका ही संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे. निश्चितपणे याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर पाहायला मिळू शकतात. याचे दुर्गावी परिणाम तर पाहायला मिळूच शकतात. मात्र एक मतदार म्हणून महाराष्ट्र जर आपण पाहिला, त्याचा इतिहास पाहिला, महाराष्ट्राला आता गेल्या 5 वर्षामध्ये धक्क्यावर धक्के बसलेले आहेत आणि पुन्हा जर असं काही खिचडी तयार झाली तर मतदार म्हणून किती मतदार जे आहेत याला एक्सेप्ट करू शकतील आपल्याला वाटतं? मुख्यतः महाराष्ट्रानं खिचडी सरकारचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे. जातीपातीच्या राजकारणानं आता अत्यंत खोल अशी मुळं ही रोवलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एक हाती सत्ता किंवा एका विचाराची सत्ता येणं हे खूप कठीण होऊन बसणार आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कुणीतरी कोणाच्या तरी बरोबर जातोय, राजकारण करतोय आणि याला पर्यायी नसेल, कारण जातीपातीचं राजकारणाला समर्थन देणारी महाराष्ट्रातली मतदार एक जनता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे अधोगतीच्या दिशेनं जाताना पाहायला मिळत आहे आणि ते आणखी खोल रुतत जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. धन्यवाद निलेश सर. अगदी सविस्तरपणे आपण या सगळ्या घडामोडींचं विवेचन केलेलं आहे. आपण पाहतोय की अनेक अनपेक्षित अशी समीकरणं यापुढे येऊ शकतात बोललं जात आहे. महाविकास आघाडीच्या 2 पक्षांमध्ये याआधी अनबन होतीच, मात्र आता जेव्हा ठाकरे सेना थेटपणे शरद पवारांवरती नाराज आहे तेव्हा तिन्ही पक्षांमध्ये काहीतरी अलबेल नसल्याचं कळत आहे आणि महाविकास आघाडी फुटू शकते असं सुद्धा आता बोललं जात आहे. थेटपणे हे बोललं जात आहे ठाकरे सेना आपली वेगळी वाट निवडू शकते असे संकेत त्यांनी वारंवार दिलेले आहेत. मात्र आता जेव्हा महाविकास आघाडी ज्यांनी निर्माण केली, शरद पवार त्यांच्यावरतीच ठाकरे सेना नाराज आहे, तेव्हा नक्कीच ती बाजूला जाऊ शकते असं बोललं जात आहे. अनेक वेगवेगळी समीकरणं पाहायला जातीये. ठाकरे सेना यांची भाजपसोबत होणाऱ्या मीटिंग्स असो किंवा आता राजगडावरून जर निमंत्रण आलं तर आम्ही नक्कीच स्वीकारू असं आदित्य ठाकरेंचं सामशी सकाळशी बोलताना त्यांनी केलेलं एक्सक्लुझिव्ह वक्तव्य असो, अशा प्रकारे अनेक अनपेक्षित समीकरणं राज्याच्या राजकारणात येऊ शकतात बोललं जात आहे. महायुती महाविकास आघाडी यांचं नेमकं काय होतं
हे खरंच पाहावं लागणार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून महाविकास आघाडी विरोधक पक्षातला सगळे हे नेते आपण पाहतो, यांच्यावरती याचा कसा परिणाम होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. समीकरणं झाली तर मतदार किती प्रमाणात हे सगळं स्वीकार करू शकतो, हा सगळ्यात मुख्य प्रश्न आहे. खरं तर खिचडी राजकारण आता महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलं आहे, मात्र ही जी अनपेक्षित घडामोड होऊ शकते, शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते त्यांच्यावरती टीका होतीये, याकडे नेमकं कसं बघताय पाहावं लागेल. महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं पहिल्यांदाच शरद पवारांवरती निशाणा साधलेला आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला, अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवारांवरती केली आहे. शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणालेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यावरून राऊतांनी पवारांवरती तोफ टाकली आहे. पाहूयात ते काय म्हणालेत. शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब, पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के जॉईन झालेले आहेत. नरेशजी, आपण पाहतोय की संजय राऊतांनी किंवा ठाकरे सेनेनं शरद पवारांवरती नाराजी व्यक्त केली आहे, कारण त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि हा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहता? संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यामुळे त्या पराभवाच्या दुःखामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करताय. पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा सत्कार केला म्हणून यांना दुःख होतंय. ते म्हणतात की शिंदेचा सत्कार म्हणजे अमित शहांचा सत्कार. मग फडणवीसांचे उंबरे झिजवायला यांचे युवराज आणि यांचे नेते सारखे सारखे जात आहेत, यांचे आमदार त्या ठिकाणी जात आहेत, मग त्यांना ते काय म्हणणार? त्यांना सुद्धा ते गद्दार म्हणणार का? कारण अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखालीच फडणवीस साहेब काम करत आहेत आणि त्यावेळी पक्ष आणि फडणवीस साहेब यांच्या विरोधातही बोलत होते, त्यांनाही संपून टाकण्याची भाषा करत होते. आणि मग त्यांनी त्यांच्या युवराजांना आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा ते गद्दार म्हणणार आहेत का, याविषयी त्यांची प्रतिक्रिया घ्यावी असं मला वाटतं. नरेशजी, आपण म्हणतायत त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की जर ते भाजपसोबत भेटीगाठी करतायत तर त्याला आपण गद्दार म्हटलं पाहिजे का? ते शरद पवारांनी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, मात्र तुम्हाला काय वाटतं यावरून ठाकरे सेना वेगळी भूमिका घेणार, वेगळा मार्ग निवडणार असं नेहमी बोललं जातं, त्यांना हे कारण सापडलंय का वेगळा मार्ग निवडण्याची? यांच्यामध्ये हिम्मत नाहीये, गलितगात्र झालेले आहेत. हे केवळ उसना अवसानं आणतायत. हे सगळ्या उसना अवसानं आणण्याकरता या सर्व गोष्टी चालू आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती ज्यांनी टीका केली, त्यांचे उंबरठे हे झिजवतायत, तेव्हा त्यांनी कोणाच्या विचाराशी गद्दारी केली याची सुद्धा उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. की सोनिया गांधींच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभे राहत आहे. अहो, ज्या वक्फ बोर्डाच्या बाबतीत बाळासाहेबांची भूमिका होती की ते रद्द करायला पाहिजे, त्या वक्फ सुधारणा विधेयकामध्ये त्या सुधारणा विधेयकाला यांच्या खासदारांनी विरोध केला, तेव्हा कुणाच्या विचारांशी गद्दारी केली, तेव्हा कुणाच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उभे राहिलात म्हणून हे सगळे विचार बदलले, याचं सुद्धा उत्तर संजय राऊत यांनी द्यायला पाहिजे. जी.
धन्यवाद नरेशजी, आपण अगदी सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया जी आहे साम टीव्ही सोबत व्यक्त केली आहे. अनेक प्रश्न खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केले आहे, जे संजय राऊतांना विचारले पाहिजे असं त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्यांनी गद्दार म्हणून ठाकरे सेनेवरतीच पुन्हा एकदा आरोप केलेला आहे. तर मराठी माणसाचा सत्कार होतोय तर यांच्या पोटात का दुखतंय असंच कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणालेले आहेत. त्यांनी राऊतांवरती या शब्दांमध्ये टीका केली आहे. पाहूयात. महाविकास आघाडीबद्दल तो मुळात स्थिर नाहीये. त्यांना शिवसेना प्रमुख सुद्धा कळाले नव्हते. आजही त्यात आविर्भाव आहेत. शरद पवार साहेबांना कित्येक वेळा साहेबांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांना चांगलं बोललेलं तर त्यांना सपोर्ट केलेलं आहे. प्रतिभाताई पवारांना राष्ट्रपती पदासाठी सपोर्ट शिवसेना प्रमुखांनी केला आणि मराठी माणसाचा सन्मान केला जर शरद पवारांनी, यांच्या पोटात काय नसते. हे जाऊन काश्मीरला जाऊन राहुल गांधीला गळाभेट घेतात, परंतु आपल्या माणसाचा एक सन्मान होतोय. ही कुचित भावना जी आहे ही संजय राऊत सारख्याच्या सडेल डोक्यात येऊ शकते. म्हणून मोठ्या मनाचा नेता हा मोठाच असतो. म्हणून आजही शरद पवारांबद्दल लोकांमध्ये आदर आहे आणि हे कदाचित त्यांना पटत नसेल. हे महाविकास आघाडी आता एकत्र राहणार नाही हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की हे याच्यामध्ये आंदोलन होणारच होणार आणि यांना अकोला चलोच्या भूमिकेत राहावं लागेल. तर आपण पाहिलं मराठी माणसाचा सत्कार होतोय तर यांच्या पोटात का दुखतंय असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय, ठाकरे सेनेवरती निशाणा साधलाय. या संपूर्ण घटनाक्रमासोबत साम टीव्हीनं बातचीत केली आहे शंभूराज देसाई यांच्यासोबत. पाहूयात. नेते शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. सर, दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पार पडलं आणि या साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला आणि याच्यावरूनच आता संजय राऊत खरं तर टीका करताना पाहायला मिळतात. साहित्य संमेलनाचं दलाली राजकारण सुरू झाले असा त्यांनी आरोप केला. बघा, संजय राऊत हे वैफल्याच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत. त्यांना ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. कालचा जो सत्कार होता तो राष्ट्रीय पुरस्कार महादजी शिंदे स्मृती पुरस्कार हा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देण्यात आला आणि तो पुरस्कार आता बघा, कालचा कार्यक्रम पुरस्कार स्वीकारणारी व्यक्ती आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र, पुरस्कार देणारे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र. त्यामुळं महाराष्ट्राच्या एका सुपुत्राचा दुसऱ्या थोर सुपुत्राच्या हस्ते होणारा सत्कार हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. अशा गोष्टीकडे चांगल्या अर्थानं पाहण्यापेक्षा पवार साहेबांनी तो पुरस्कार द्यायला नको होता अशी भूमिका राऊत घेत आहेत. याचा अर्थ राऊत म्हणतील तसं झालं तर चांगलं आणि राऊतांच्या भूमिकेपेक्षा वेगळं काय झालं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही. त्यामुळं संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात किती खालावलेलं आहे याची जाणीव झालेली आहे आणि म्हणून वैफल्यग्रस्त भावनेतनं संजय राऊत असं वक्तव्य करतात. त्यांनी असा शब्द वापरलाय की संमेलनाची दलाली सुरू आहे. काय हे बघा, संजय राऊत काहीही बोलतात. मी मगाशी सुद्धा सांगितलं, एक प्रयोग जर तुम्ही केला ना सगळ्या वाहिन्यांनी, 8 दिवस संजय राऊतांकडे सकाळी जायचं बंद करा, तुम्हाला एकही वाक्य असं संजय राऊत बोललेले दिसणार नाहीत. तुम्ही जाता आणि मग दिवसभर ते चालतं मीडियात चॅनेलवर आणि मग संजय राऊतांशी केंद्रित दिवसभर सगळ्या बातम्या चालतात आणि म्हणून ते असं बरळत बसतात. अशा पद्धतीचा साहित्य संमेलनामध्ये एखाद्या पुरस्कार सोहळ्याला दलाली म्हणणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि अशा व्यक्तीचा सत्कार करणं हे सगळ्यात शिवसैनिक जे आहेत त्यांच्या मनाला ठेच पोहोचवणार आहे असं संजय राऊत म्हणतात. दुसरीकडे ते असंही म्हणतात की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी विकास नाही केला, एकनाथ शिंदे खूप उशिराने राजकारणात आले. तुमच्या आधी आले ना म्हणा. संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे, कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात, कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले, पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी. हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? जे 3 महिने जेलमध्ये होते पत्राचाळीच्या लाखो कोटींच्या घोटाळ्यामध्ये, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण आधी द्यावं. आणि आता राहिला प्रश्न ठाण्याचा. एक जुनी क्लिप आहे
आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची. मी दाखवेन तुम्हाला, आहे माझ्याकडे ती. त्याच्यात आदरणीय शिवसेना प्रमुख म्हटलेले आहेत, होय हा ठाण्याचा विकास झाला तो एकनाथ शिंदेसारख्या दिघे साहेबांच्या एका सहकार्यामुळं, कार्यकर्त्यामुळं झाला. हे कुणी बोललंय? हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं वक्तव्य एका भाषणातलं. ते सुद्धा मान्य नाही का राऊताला? आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जे बोललेले आहेत त्यांच्या हयातीमध्ये ते जे व्हिडिओ क्लिप आहेत त्याला विसंगत तुम्ही बोलताय. म्हणजे तुम्ही शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांपेक्षा मोठे झाला का? की जे साहेब बोलले वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही सांगता. त्यामुळं मी म्हणलं ना, पहिल्या वाक्य बोललो, वैफल्यग्रस्त संजय राऊत झालेले आहेत. त्यांचा राजकीय दर्जा, राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकारणातलं खाली गेलेलं आहे आणि त्या वैफल्याच्या भूमिकेतनं संजय राऊत असं बोलतायत. शेवटचा प्रश्न विचारते की संजय राऊतांनी यापूर्वी महायुतीच्या अनेक नेत्यांवरती टीका केली आहे, मात्र आता महाविकास आघाडीच्या शरद पवार यांच्यासारख्या त्या मोठ्या नेत्यांवरती ते टीका करतायत. काय वाटतं, महाविकास आघाडीमध्ये आता जेवढं उरलं सुरलं, जेवढी युती आहे तेवढी तरी टिकेल का? हे संजय राऊत ह्याच्यापूर्वी काय म्हणायचे? महाविकास आघाडी झाली ती पवारसाहेबांमुळे झाली. पवारसाहेबांनी मोठी भूमिका घेतली, पवारसाहेबांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, हे संजय राऊत म्हणायचे ना. आणि आता जर शरद पवार साहेबांच्या भूमिकेच्या पेक्षा आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? विचारा ना. म्हणा, तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत? महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवारसाहेब, पडा तिथनं बाहेर. काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणावं. धन्यवाद. तर आपण पाहतो आहोत की तशा पद्धतीने महायुतीवरती टीका करणारे संजय राऊत आता शरद पवार यांच्यावर टीका करू लागलेले आहेत. आणि जर पवारांवर टीका होत असेल तर मग शिवसेने म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने आता महाविकास आघाडीतून ते बाहेर पडणार का, असा थेट सवाल खरं तर शंभूराज देसाई यांनी विचारलेला आहे. कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. खरं तर माध्यमांमध्ये येण्यासाठीच खासदार संजय राऊत अशी विधानं करतात असं शंभूराज देसाई म्हणालेत. वैफल्यग्रस्त झाले तरी म्हणून विधान येत आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये पाहता ठाकरे सेना नाराज असल्याचं कळतंय आणि म्हणून महाविकास आघाडीचं काय होईल हा प्रश्न निर्माण होतोय. या सगळ्या संदर्भामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले, त्यांनी कसं विवेचन केलंय पाहूया. मुख्यतः प्रत्येक आघाडी आणि युतीचा एक धर्म असतो आणि हा धर्म इतर कोणत्याही बरोबर असलेल्या पक्षाच्या जिव्हाळ्याचे किंवा अडचणीचे प्रश्न जे आहेत ते दूर ठेवून पुढे जाणं हा यातला मूळ धर्म असतो आणि त्यातूनच कोणतीही आघाडी किंवा युती टिकत असते. एकनाथ शिंदे हे मातोश्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं अत्यंत दुखती नस म्हणून आपण ज्यांच्याकडे बघितलं जातो असं नेतृत्व आहे. आणि या नेतृत्वाचा सन्मान ज्यावेळेला शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याकडून होतो, ज्या नेत्याच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जोडली गेली, इतकंच नाही तर शरद पवारांच्या मार्गदर्शनामध्ये सातत्यानं संजय राऊत हे मध्यस्थाची भूमिका पाळताना पाहायला मिळाले. त्या शरद पवारांच्या हस्ते ज्या वेळेला एकनाथ शिंदेचा सत्कार होतो आणि महजी शिंदे पुरस्काराने होतो, ज्या महजी शिंदेंनी दिल्लीचं तख्त मराठ्यांसाठी राखलं होतं, त्या महजी शिंदेच्या स्वरूपामध्ये जर या ठिकाणी त्यांचा सत्कार होत असेल, त्यांना शिंदेशाही पगडी घातली जात असेल तर निश्चितच दुखावलेपण हे ठाकरेंच्या वाटेला, शिवसेनेच्या वाटेला येणार हे निश्चित होतं. आणि त्याची सल जी आहे ती संजय राऊतांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. ही सल म्हणजे फक्त संजय राऊतांची किंवा सामनाची नाही, तर ही सल मातोश्रीची आहे असं म्हणायला काही हरकत नाही. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे निश्चितपणे या सत्काराच्या माध्यमातून दुखावले गेले असतील आणि त्याचसाठी म्हणून संजय राऊतांनी उघडपणे शरद पवारांवर टीका केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुळात दिल्लीतलं तुमचं राजकारण काहीही असो, आम्हालाही दिल्लीतलं राजकारण कळतं. अशा स्वरूपामध्ये संजय राऊत यांनी इशाराच दिलेला आहे की येत्या काळामध्ये शिवसेना वेगळा विचार ही दिल्लीमध्ये करू शकते